नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध ट्युटोरियल्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून नर्सिंग सीईटीचे जे काही राऊंड आहेत त्या राऊंडची वाट बघत आहोत. कॅप राऊंडची बऱ्याच दिवसापासून रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे. बरेच विद्यार्थ्यांनी MBBS नीटसाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल, परंतु कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे किंवा ती प्रोसेस आणखी सुरू झालेली नाही आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट मी आज घेऊन आलेलो आहे. यामध्ये आजचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅप राऊंड रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी चालू होईल, त्याची संभाव्य तारीख कधी असेल, कॅप राऊंड प्रोसेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, कॅप राऊंड प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन करताना कोणकोणत्या गोष्टी जास्त डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, सोबतच कॅप राऊंड फॉर्म भरल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमचं मेरिट लिस्ट कधी लागते, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी असते, त्यानंतर मेरिट लिस्टच्या नंबरनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं याबद्दल, तसेच तुम्हाला स्कॉलरशिप काय असते, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज, गव्हर्नमेंट अनएडेड कॉलेज म्हणजे काय, प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय, ही जी कॉलेजेस आहेत याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. तसेच मायनॉरिटीचे काय कॉलेज आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचे जे काही डाऊट्स असतील ॲडमिशन प्रोसेसचे, ते मी डाऊट्स आता या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूयात की नर्सिंग प्रोसेस जी आहे, कॅप राऊंडची जी नर्सिंग प्रोसेस आहे ती सुरू होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अगोदर असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपण बघूयात की या गोष्टी अशा आहेत की त्या झाल्याशिवाय तुम्हाला कॅप राऊंड प्रोसेस रजिस्ट्रेशन तुमचं चालूच होणार नाही. तर ते कोणत्या गोष्टीत आपण बघून घेऊयात. यामध्ये मुख्यत्वे सगळ्यात पहिल्यांदा जर पाहायचं झालं तर तुम्हाला एखादं ज्यावेळेस कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर तुम्ही जाताय किंवा सीईटी सेलच्या तुम्ही ज्यावेळेस अंडर जाताय त्यावेळेस तुम्हाला तुमचं LICचं इन्स्पेक्शन होणं गरजेचं असतं. LICचं इन्स्पेक्शन हे MHS युनिव्हर्सिटी कंडक्ट करते, म्हणजे महाराष्ट्र स्टेट युनिव्हर्सिटी आहे नाशिकची, ती काय करते, हे LICचं इन्स्पेक्शन कंडक्ट करते. LICचं इन्स्पेक्शन ज्यावेळेस कॉलेजचं होतं, फर्स्ट इयर बॅचसाठी ते इन्स्पेक्शन असतं किंवा ते कॉलेजचं ओव्हरऑल इन्स्पेक्शन असतं. तुझी कॉलेजची जी पात्रता आहे ती ॲडमिशन घेण्यासाठी, किंवा ती समजा तुमची 50ची इंटेक आहे तर ती 50ची इंटेक त्या ठिकाणी कॉलेजमध्ये ॲडमिशनला येण्यासाठी जी काही पात्रता असते ती सगळं काय केली जाते, LIC इन्स्पेक्शनमध्ये पाहिली जाते. आणि त्यानंतर जर काही त्रुटी वगैरे असतील तर त्रुटी सुधारण्यासाठी तुम्हाला साधारणतः 2 वेळा सवलत दिली जाते. 2 वेळेमध्ये तुम्हाला त्या त्रुटी सुधारायच्या असतात. जर तुम्ही त्या त्रुटी नाही सुधारल्या तर तुम्हाला सीईटी सेलमध्ये जाता येत नाही आणि कॅप राऊंड प्रोसेस थ्रू तुम्हाला जी काय पुढची जी बॅच आहे, नवीन बॅच MHS अंडर अफिलिएशनच्या अंडर जी नवीन बॅच आहे तुम्हाला ती भरता येत नाही. तुमची ती बॅच त्यावर्षी खाली राहते. ठीक आहे, परंतु असं शक्यतो कधी होत नाही. परंतु जर झालंच तरी त्या त्रुटीची पूर्तता करून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडसाठी काय होतात, ते कॉलेज ॲड होतात आणि बऱ्यापैकी त्या कॉलेजची काय होते, राऊंड प्रोसेस चालू होते आणि ॲडमिशन फुल होतात. तर मित्रांनो, आता हे जे आहे LIC इन्स्पेक्शन झाल्याच्या नंतर LIC इन्स्पेक्शनसाठी साधारणतः एक 2 ते 4 लाख रुपये फीस असते. दरवर्षी कॉलेज काय करतं, युनिव्हर्सिटीमध्ये भरतं. त्यानंतर फीस झाल्याच्या नंतर तुमची त्रुटीची पूर्तता झाल्याच्या नंतर युनिव्हर्सिटी सीईटी सेलसाठी किंवा MST सीईटी सेल आहे, महा सीईटी सेल, त्यांच्याकडं सगळा डाटा कॉलेजचा पाठवतं की कॉलेज ॲप्लिकेशन झालेलं आहे, कॉलेजला परमिशन भेटलेली आहे आणि तुम्ही नवी बॅच फर्स्ट इयरची भरू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही पात्रतेसाठी स्टुडंटला पाठवू शकता, ॲडमिशन प्रोसेससाठी पाठवू शकता. अशा प्रकारचं लेटर MHS कडून पण तिकडे जातं, लिस्ट तिकडे जाते. त्यानंतर काय करतं, सीईटी सेल जे काही पात्र झालेले कॉलेजेस आहेत किंवा जे काही कॉलेजेस आहेत, सर्व कॉलेज नर्सिंगचे, BSc नर्सिंगचे कॉलेज जे सीईटी सेलच्या माध्यमातून ॲडमिशन घेणार आहेत किंवा MHS अंडर गेलेले आहेत, अशा सर्व कॉलेजेसला सीईटी सेल काय करतं, एक मेसेज पाठवतं, ईमेल पाठवतं की तुम्ही या विहित कालावधीमध्ये, म्हणजे ठरलेल्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तुमची जी काही कॉलेजची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला फीडबॅक मॉड्यूल असतं, कॉलेज फीडबॅक मॉड्यूल, त्याच्यामध्ये काय करायचे असते, अपडेट करायचे असते. आता कॉलेज फीडबॅक मॉड्यूल जे असतं ते कुणाला दिसतं, कॉलेज फीडबॅक मॉड्यूल हे कॉलेजचे प्रिन्सिपल्स किंवा जे काही ॲडमिनचे काम बघणारे लोक असतील त्यांना त्याचा पासवर्ड वगैरे सीईटी सेल दिलेला असतं. नोडल ऑफिसर काय करतो, सीईटी सेलचा युजर पासवर्ड आयडी कॉलेजला देतो. त्यानंतर तुम्हाला त्याच्या थ्रू कॉलेजची सगळी इन्फॉर्मेशन भरायची, जसं की कॉलेजचा कोड असेल, कॉलेजचं नाव असेल, ॲड्रेस असेल, ईमेल असेल, मोबाईल नंबर असेल, कॉलेजचं स्टेटस असेल, प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट आहे, एडेड आहे, काय आहे ते असेल, त्यासोबत तुमची इंटेक किती आहे, काय आहे, आणि ॲड्रेस, लोकेशन वगैरे कुठं आहे, काय, कॉलेजचा मोबाईल नंबर वगैरे, या सगळ्या गोष्टी कॉलेज फीडबॅक मॉड्यूलमध्ये बिनचूक आपल्याला भरायच्या असतात. सोबतच डॉक्युमेंट्स वगैरे जे काही असतात, कॉलेजचा DD असेल किंवा काय असेल, जी काही इन्फॉर्मेशन कॉलेजची असते ती इन्फॉर्मेशन आपल्याला कॉलेज फीडबॅक मॉड्यूलमध्ये भरायची असते. ती इन्फॉर्मेशन झाल्याच्या नंतर सीईटी सेल काय करतं, जी तुमची इन्फॉर्मेशन कॉलेजकडून आलेली आहे ती सर्व इन्फॉर्मेशन गोळा करतं आणि इन्फॉर्मेशन एक ब्राउचर तयार करतं. ठीक आहे, माहिती पुस्तिका आपण ज्याला म्हणतो, इन्फॉर्मेशन ब्राउचर. जसं तुम्ही बघितलंच असेल की MBBS आणि BDSच्या ॲडमिशनच्या वेळेस तुम्ही लॉग इन करून गेल्याच्या नंतर किंवा ॲडमिशन कोर्सेसच्या अंडर तुम्ही ज्यावेळेस जाताय, नीट UGच्या अंडर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करून आत जाताय त्यावेळेस तुम्हाला दिसतं की डाव्या साईडला इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि काही नोटीस होत्या, तर उजव्या साईडला कॅप राऊंड 1, 2, 3 किंवा बाकी काही नोटीस होत्या, ॲडमिशनच्या नोटीस होत्या. अशा प्रकारे तुम्ही पाहिलं असेल. तर तसंच नर्सिंगचं ॲडमिशन देखील तसंच आपल्याला बघायला भेटतं. लेफ्ट साईडला तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि सीट मॅट्रिक्स वगैरे येऊन जाईल आणि उजव्या साईडला तुमची नोटीस असतील, कॅप राऊंड 1, 2, 3 साठी कधी करायचे, काय करायचे, अशा प्रकारच्या वेबसाईटवरती इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल. तर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये ज्यावेळेस आता सध्या काय झालेलं आहे, हे 2 दिवसाखालीच लेटर आले, म्हणजे साधारणतः कालच ईमेल सर्व कॉलेजला भेटलेला आहे सीईटी सेलकडून, नर्सिंगच्या कॉलेजला, की तुम्ही तात्काळ विहित कालावधीमध्ये विहित नमुन्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन सीईटी सेलला अपलोड करायची आहे, फीडबॅक मॉड्यूलमध्ये भरायची आहे.
म्हणजे एकदा का सर्व कॉलेजनी 2 ते 4 दिवसामध्ये ही माहिती भरायची आहे. कारण आता सॅटर्डे आज आला, उद्या संडे आला, बऱ्याच ठिकाणी सॅटर्डे संडे ऑफ असतो. त्यामुळं सोमवारीपर्यंत किंवा साधारणतः एक 3 ते 4 दिवसाचा कालावधी दिला जाईल. त्या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व कॉलेज काय करतील, त्यांची इन्फॉर्मेशन फीडबॅक मॉडेलमध्ये भरतील. जे कॉलेजेस कॅप राऊंड प्रोसेसच्या अंडर जाणार आहेत ते सर्व कॉलेज. त्यानंतर इन्फॉर्मेशन भरल्याच्या नंतर सीईटी सेल त्या सर्व कॉलेजची इन्फॉर्मेशन एकत्रित करणार आणि त्यानंतर त्याचं इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आपल्या नर्सिंगचं आहे ॲडमिशन प्रोसेसचं कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशनचं, तर त्या ब्राउचरमध्ये कॉलेजची लिस्ट ॲड करणार, त्या कॉलेज इन्फॉर्मेशन ॲड करणार. ऑलरेडी इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये बाकीचा जो डाटा आहे, रिझर्वेशन वगैरे कसं करायचं, काय करायचं, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट फॉर्मॅट जेवढे काही रूल्स रेग्युलेशन गोष्टी असतील सर्व गोष्टी ऑलरेडी तयार केलेल्या असतील. परंतु फक्त कॉलेजचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ते अपडेट करायची राहिलेली असते. एकदा कधी कॉलेजकडून इन्फॉर्मेशन भेटली की सीईटी सेल कॉलेजची इन्फॉर्मेशन ॲड करतं. इन्फॉर्मेशन ॲड केल्यानंतर एक 50 ते 60 पेजेसचं माहिती पुस्तक किंवा इन्फॉर्मेशन बुकलेट, इन्फॉर्मेशन ब्राउचर त्या ठिकाणी वेबसाईटवरती अपलोड केलं जातं. आता ही जी प्रोसेस आहे या सर्व प्रोसेसला साधारणतः एक 4 ते 8 दिवस आपण धरून चाललं तरी काही हरकत नाही. म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या पुढच्या आठवड्यात शेवटच्या डेजमध्ये म्हणजे साधारणतः शुक्रवार, शनिवार किंवा पुढच्या महिन्यातल्या 1-2 तारखेच्या आसपास ही जी कॅप राऊंड प्रोसेस आहे नर्सिंगची ती साधारणतः चालू होऊ शकते. म्हणजे आपण वाट बघतोय, रोज वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन आपण चेक करतो काही अपडेट आलेला आहे का, परंतु तसं काही नाहीये. कारण आताशी कुठे इन्फॉर्मेशन मागवली आहे म्हणजे सर्व फीडबॅक मॉडेलमध्ये इन्फॉर्मेशन 2-4 दिवसामध्ये कलेक्ट होईल. त्यानंतर इन्फॉर्मेशन ब्राउचर तयार केलं जाईल. इन्फॉर्मेशन ब्राउचर तयार झाल्याच्या नंतर किती सीट आहेत, काय आहे, त्या सर्वांचा डाटा सीट मॅट्रिक्स तयार करून एक सीट मॅट्रिक्स तयार केलं जाईल. सीट मॅट्रिक्स तयार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो वेबसाईट इन्फॉर्मेशन ब्राउचर अपलोड केलं जाईल. अपलोड झाल्याच्या नंतर तुमची कॅप राऊंड प्रोसेस बद्दलचं नोटिफिकेशन ग्रुपवरती पडेल की कॅप रजिस्ट्रेशन इथून पुढे 8 दिवसामध्ये चालू होईल, 4 दिवसामध्ये चालू होईल, अशा प्रकारचं त्या ठिकाणी नोटिफिकेशन किंवा नोटीस पडेल. मगच तुमचं कॅप रजिस्ट्रेशन चालू होईल. साधारणतः 1 आठवडा हा पूर्णपणे याच्यामध्ये जाणार आहे. 1 आठवडा झाल्याच्या नंतरच तुमची कॅप प्रोसेस आहे ती चालू होणार आहे. अशा प्रकारचं हे अपडेट आहे. हे झालं कॅप प्रोसेस बद्दलचं. आता दुसरी जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे विद्यार्थ्यांचा की कॅप रजिस्ट्रेशन कसं करायचं. आता कॅप रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला जी वेबसाईट दिलेली असते वेबसाईटमध्ये तुम्ही तुमचं लॉग इन युजर आय डी टाकून लॉग इन झाल्याच्या नंतर स्वतःच्या लॉग इनमध्ये अप्लाय फॉर कॅप रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक करायचं, नर्सिंग सिलेक्ट करायचं. नर्सिंगमध्ये काय करायचं, नर्सिंग सिटी झाल्याच्या नंतर तुम्ही ती पुढची इन्फॉर्मेशन असते ती भरायची असते. इन्फॉर्मेशन भरण्यासाठी तुम्हाला तुमचं प्रोफाईलच्या मध्ये एज्युकेशनल डिटेल्स अपलोड करायचे असतात किंवा कास्ट वगैरे अपलोड करायचं असतं, ॲड्रेस डिटेल्स अपलोड करायचे असतात. सर्व माहिती तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित आणि खरी भरायची आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नसतं, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसतं, बऱ्याच जणांनी नॉन क्रिमिनल काढलेलं नाही किंवा बऱ्याच जणांनी बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, डोमिसाईल सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं स्पेशल रिझर्वेशनचे सर्टिफिकेट्स असतात ते नसतील. तर सर्व विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे की त्यांनी ते काढून घ्यायचं आहे. किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट नसतं, परंतु मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काय 2 दिवसात कुठे भेटून जातं. बऱ्याच वेळेस गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सॅटर्डे संडे असेल तर मेडिकल फिटनेस देत नाहीत, परंतु शनिवारी सकाळी कॉलेज चालू असतं, हॉस्पिटल चालू असतं, तुम्ही जाऊन त्या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये येणार आहे तोच फॉर्मॅट प्रिंट काढून तुम्ही देऊ शकता. किंवा आता जी एमपीएसची ॲडमिशन झाली, एमपीएसची ॲडमिशनमध्ये देखील काय इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये अनेक्शन एच नावाने जो एक सर्टिफिकेट आहे ते तुम्ही प्रिंट काढून प्रॉपर HD मध्ये प्रिंट काढून तुम्ही त्याचं डॉक्टरांकडून तो भरू शकतात. आता मेडिकल फिटनेस भरताना बऱ्याच वेळेस काय करतात, डॉक्टर हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर गर्दी असते. अशा वेळेस तुम्हाला फक्त साईन मारून जा म्हणतात, झालं म्हणतात, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला साईन मारून जावं क्रमांक टाकून सोबतच त्या डॉक्टरांचं जे काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे, कधी झालंय, काय झालंय ते खाली लिहायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जो ऑफिसचा जो सील असतो, सील किंवा स्टॅम्प डॉक्टरांचा वैद्यकीय अधीक्षक अधिकारी क्लास 2 नावाचा जो स्टॅम्प असेल किंवा क्लास 1 असेल किंवा जे काय त्या ठिकाणी अवेलेबल असेल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एमपीएस वाल्यांचा तो त्या ठिकाणी मारायचा आहे. आणि नंतर खाली कॉलेजचा हॉस्पिटलचा सील मारून ते वेबसाईटवरती अपलोड करायचं आहे ओरिजिनल. म्हणजे तुम्ही जे कलर स्कॅन कॉपीज असतात त्या पूर्ण कलर स्कॅन कॉपीज अपलोड करायच्या आहेत. आणि त्यानंतर जे अपलोड केल्यात तेच डॉक्युमेंट तुम्ही घेऊन फिजिकल डॉक्युमेंटच्या वेळेस जायचं आहे. म्हणजे तुमच्या कॉलेजला नंबर लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सगळे डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजमध्ये जायचं आहे. सोबतच त्या कॉलेजची जी काय फीस वगैरे ठरलेली असते ती फीस तुम्हाला घेऊन जायचं आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला त्या एखाद्या कॉलेजमध्ये जिथं नंबर लागला त्या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर बऱ्याच वेळेस कॉलेजवाले तुमच्याकडून 100% फीस घेतात. ओपनमध्ये असाल तर तुमच्याकडून सर्व फीस डीडीच्या माध्यमातून मागितली जाते, तर ती तुम्हाला भरायला लागते. किंवा जर समजा तुम्ही बेटरमेंट प्रोसेसमध्ये जाताय आणि तुम्ही ओपनमध्ये आहात आणि तुम्हाला तिथं ॲडमिशनला कन्फर्म करायचं नाहीये, अशा वेळेस तुम्ही बरेच कॉलेजवाले देखील तुम्हाला म्हणतील की तुम्हाला 1 लाखाचा 2 लाखाचा जो काही कॉलेजची फीस असेल त्या पूर्ण फीसचा डीडी द्यावा लागेल, परंतु तुम्ही त्या डीडीची गरज नाही. तुम्ही जस्ट त्या ठिकाणी जी काय फॉर्मची फीस असते, आपल्या ॲडमिशन फॉर्मची जी काय फीस असते साधारणतः 1,000 ते 1,500च्या आसपास आहे. गेल्या वर्षी 1,500 होती, तर बऱ्याच जणांनी मागणी केली की थोडी कमी ठेवावी, परंतु 1,500 आहे. तर 1,500च्या आसपास फीस असेल तर ती फीस तुम्हाला डीडीच्या माध्यमातून किंवा कॅशच्या माध्यमातून त्या
कॉलेजला जमा करायची आहे आणि तेवढीच फीस भरायची आहे. त्यानंतर तुमचा सेकंड राऊंड, थर्ड राऊंडला ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन फिक्स होत राहील त्यावेळेस तुम्ही जसं ॲडमिशन येईल तसं तसं तुम्हाला काय करायचं आहे, जर समजा बेटरमेंटला असेल तर तुम्ही जाऊ शकता. जर ॲडमिशन फिक्स करायचं, रिटेन्शन करायचं, तुम्ही त्या ठिकाणी फीस भरून ॲडमिशन फायनल करू शकता. आता फीस किती असते? साधारणतः जी फीस असते डेव्हलपमेंट फीस ही 10% असते ट्युशन फीसच्या. म्हणजे जे आपले महाराष्ट्रातले जे काही मुख्य कॉलेज आहेत, मेन कॉलेज आहेत, त्या कॉलेजची सर्वांची ट्युशन फीस साधारणतः 1,80,000 ते 1,10,000च्या दरम्यान आहे. काही 4-2 कॉलेज टॉपमधले सोडले किंवा काही टॉपमध्ये कॉलेज नाही आहेत ते, परंतु त्यांची फीस जास्त आहे, असे कॉलेज जर सोडले तर जवळपास सगळ्यांची फीस 1,10,000 पर्यंत आहे. ही फक्त ट्युशन फीस आहे. सोबतच तुमचे 20,000 ते 25,000 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला फर्स्ट इयरसाठी डेव्हलपमेंट फीस, युनिफॉर्म फीस, लायब्ररी फीस, कुठे डिपॉझिट या नावाखाली फीस घेतली जाते. ती फीस देखील 20,000-25,000 रुपये असते, ती तुम्हाला तिथं भरायची असते. साधारणतः 1,00,000-1.5 लाखापर्यंत फीस पकडून चाला जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल. जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये असाल, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल, SC, ST, OBC, EWS, NT मध्ये असाल तर तुम्हाला फीस त्या ठिकाणी जसं रिझर्वेशन आहे त्यानुसार फीस भरायची. म्हणजे SC, ST वाल्यांसाठी समजा ट्युशन फीस माफ असते, डेव्हलपमेंट फीस नसते. मग बाकी जे काही युनिफॉर्म फीस वगैरे असेल तर ती छोटी मोठी 10, 15, 20,000 रुपये असते, ती भरायची असते. जे विद्यार्थी NT कॅटेगरीमध्ये आहेत, NT वाल्यांसाठी फीस जी आहे ती फीस डेव्हलपमेंट फीस असते, प्लस बाकीची कॉलेजची जे काही छोटी मोठी फीस असते ती फीस असते. साधारणतः 20,000 ते 25,000 रुपये त्यांच्यासाठी असते. त्यांना ट्युशन फीस पण भरायची गरज नाही, कारण स्कॉलरशिपच्या माध्यमातून ट्युशन फीस यांना भेटून जाते. जे OBC मध्ये आहे, ज्या मुली आहेत OBC मधल्या, त्यांना देखील 100% फीसमध्ये सवलत आहे सर्व मुलींना. तर मुलींसाठी एक वेगळा राजेश शाहू फीस रिस्बर्समेंटचा एक फॉर्म आहे DBT मध्ये, स्कॉलरशिपमध्ये, तो नंतर भरायचा असतो. परंतु बरेच कॉलेजवाले तुम्हाला अगोदर फीसची मागणी करतील की तुमचं OBC आहे, तुम्हाला पूर्ण फीस अगोदर भरायला लागेल, ज्यावेळेस तुमची स्कॉलरशिप येईल त्यावेळेस तुम्हाला माघारी देऊ असं सांगितलं जातं. पण बऱ्याच वेळेस ती फीस माघारी भेटत नाही. 4 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला ती फीस 5व्या-6व्या वर्षी माघारी भेटते. त्यामुळे फीस भरताना थोडंसं लक्ष करून कॉलेजकडून तसं लिखित स्वरूपात घेऊन किंवा त्यांना बोलूनच तुम्ही काय करायचे आहे, फीस भरायची आहे. हे झालं फीसबद्दल. स्कॉलरशिपचा विचार करायचा झाला तर स्कॉलरशिप ही जे विद्यार्थी SC, ST मध्ये आहेत त्यांना 100% फीस, ट्युशन फीस माफ असते, सोबत डेव्हलपमेंट फीस माफ असते. जे NT मध्ये आहेत त्यांना देखील फीस मध्ये, ट्युशन फीस मध्ये माफ असते, डेव्हलपमेंट फीस भरायची असते. जे विद्यार्थी OBC मध्ये आहेत, EWS मध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी 50% फीस मध्ये सवलत आहे. मुलींसाठी 100% फीस सवलत आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिपचा पण भरायला लागतो. हे झालं स्कॉलरशिपचं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काय डाऊट असतील तर चॅनलच्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. तुम्ही कुठला डाऊट असेल नर्सिंग फील्डबद्दल, नर्सिंग कोर्सेसबद्दल किंवा तुमचं कुठल्याही गव्हर्नमेंट जॉबबद्दल नर्सिंगचं जरी डाऊट असेल तर तुम्ही कुठल्याही नर्सिंगच्या डाऊट्सबद्दल खाली कमेंट्स करू शकता. तुम्हाला त्याचं व्यवस्थितरित्या समाधानकारकरित्या उत्तर दिलं जाईल. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.